हॅलो डिअर स्टुडंट्स, एक्झाम टाईम गायडन्स ही जी आपली सिरीज चालू आहे, या सिरीजमध्ये तुम्हाला गायडन्स करण्यासाठी आजच्या आपल्या ज्या गेस्ट आहेत त्या आहेत सौ सीमा जोशी मॅम. यांना इंग्लिश शिकवण्याचा ऑलमोस्ट मोर दॅन 20 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे आणि आज ते तुम्हाला इंग्लिश विषयामध्ये मॅक्सिमम स्कोअर करण्यासाठी काय काय करावं लागेल, काय काय करायचं आहे ह्या येत्या काही दिवसांच्यामध्ये, सो दॅट तुम्ही छान मार्क्स मिळवू शकाल, त्याच्याबद्दल गायडन्स करणार आहेत. सो आता तुमचे जे प्रश्न आहेत ते आता मॅडमशी आपण डिस्कस करूयात. नमस्ते मॅडम. नमस्ते. आता जसं की ऑलमोस्ट आठवडाच राहिलेला आहे आणि खूप सारं टेन्शन आहे मुलांना की सिलेबस कसा कव्हर करायचा किंवा पेपर प्रेझेंटेशनशी रिलेटेड असे खूप सारे गोंधळ आहे मुला, म्हणजे अभ्यास तरी झालेला असतो पण हे काय करू ते काय करू असे बरेचसे प्रश्न असतात. सो त्याच्याशी रिलेटेड थोडंसं तुम्ही गायडन्स कराल का की ह्या दिवसात काय त्यांनी अभ्यास असा केला पाहिजे की जेणेकरून त्यांना मॅक्सिमम स्कोअर करता येईल इंग्लिशच्या विषयामध्ये? अगदी बरोबर. लँग्वेज म्हणजे इंग्लिश हा थर्ड लँग्वेज येतो, म्हणजे मराठी मीडियमसाठी किंवा सेमी मीडियम जरी असलं तरी. पण त्याच्यासाठी त्यांना स्कोरिंग करताना पहिल्यांदा भाषेची भीती वाटता कामा नये. थोडंसं त्यांना स्वतःच्या भाषेमध्ये लिहिता आलं पाहिजे. जसं की रायटिंग स्किल हा मेन त्यांचा विषय जो आहे की ज्याच्यामध्ये त्यांना लेटर लिहायचं असतं, त्याच्यामध्ये त्यांना एखादा निबंध लिहायचा असतो किंवा त्यांना स्टोरी लिहायची असते, न्यूज लिहायची असते, असे वेगवेगळे त्याच्यामध्ये सब्जेक्ट असतात. तर त्या लिहित असताना त्यांना त्याच्यामध्ये स्कोरिंग करायसाठी म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे की किमान लेटर वाचले पाहिजेत. म्हणजे एक 10-15 लेटर त्यांनी अभ्यासले पाहिजेत वेगवेगळ्या विषयांचे, आणि त्याच्यामध्ये भाषा कशी वापरलेली आहे, लँग्वेज कशी वापरलेली आहे हे त्यांनी बघितलं पाहिजे. याचबरोबर त्यांनी उत्तरं लिहित असताना त्यांना मुद्देसूद मार्क आहेत. सपोज जर आपण लेटर रायटिंग घेतलं तर लेटर रायटिंगमध्ये तुम्ही जो पत्ता लिहिता त्या पत्त्याला अर्धा मार्क आहे. त्याच्यानंतर तुम्ही सब्जेक्ट लिहिणार असाल, अर्थात फॉर्मल लिहिणारे का इनफॉर्मल लेटर लिहिणारे, हाही त्याच्यामधला मुद्दा महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला जे सोपं वाटतंय पत्र लिहायला ते तुम्ही लिहायचं आहे. फॉर्मल जर तुम्ही लिहिणार असाल म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला ती भाषा जी आहे ती फॉर्मल सगळी असली पाहिजे. त्याच्यामध्ये फापट पसारा जास्त तुम्हाला लिहिता येत नाही. ते मुद्देसूद सगळं लिहायचं असतं. जे पत्रासाठी तुम्हाला पॉईंट्स दिलेले असतात ते सगळे पॉईंट्स त्याच्यामध्ये कव्हर झाले पाहिजेत. फक्त काही मुलं असं करतात की वरती पत्ता टाकतात, त्यानंतर सेंडर्स ॲड्रेस वगैरे टाकतात आणि त्याला मार्क असतात म्हणून तिथे सोडून देतात. तर असं नाही आहे करायचं. त्यांनी मधला जो कोर गाभा जो आहे तो लिहिणं आवश्यक आहे, कारण ते लिहिल्याशिवाय त्यांना मार्क बाकीचे मिळत नाहीत. त्यामुळे ते लिहिणं फार आवश्यक आहे. तर हा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर त्यांनी कंपल्सरी शक्यतो त्याच्यानंतर जो क्वेश्चन असतो डायलॉग रायटिंगचा, तर हा डायलॉग रायटिंगचा प्रश्न त्यांना खूप सोपा असतो सोडवण्यासाठी. जंबल सेंटेन्स दिलेले असतात वर खाली, ते सोडवले की त्यांना एक एक मार्क त्याच्या मिळत जातो. किंवा त्याच्याऐवजी त्यांना एखादा विषय दिलेला असतो आणि त्या विषयावरती त्यांना पॅरेग्राफ लिहायचा असतो. हा पॅरेग्राफ लिहित असताना बऱ्याचदा त्यांच्या ग्रामरच्या चुका होतात, म्हणजे लिहित असताना त्या होतात त्यांच्याकडून. जर परफेक्ट असल्या तरीसुद्धा त्यांना त्याच्यात 5 पैकी 3, 3.5 वगैरेच मार्क मिळू शकतात. पण जर तुम्ही डायलॉग रायटिंग जे 3 प्रकारचे असतात, जंबल सेंटेन्स असतात, एका ह्याच्यामध्ये त्यांना स्वतःच्या भाषेमध्ये उत्तर फक्त लिहायचं असतं. म्हणजे व्हॉट इज युअर हॉबी, तर इथं फक्त काही मुलं लिहितात की माय हॉबी रीडिंग असं नुसतं लिहितात. तर रीडिंग नाही लिहायचं तिथं. तिथं माय हॉबी इज रीडिंग असं फुल सेंटेन्समध्ये त्यांनी लिहिणं अपेक्षित आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. हा प्रश्न लिहायला त्यांना सोपा असतो, त्यामुळे डायलॉग रायटिंग त्यांनी कंपल्सरी तो प्रश्न लिहावा निबंध लिहिण्यापेक्षा. आणि बाकीचं ग्रामर, आता ग्रामरविषयी म्हणाल तर आता सध्या खूप त्यांना ग्रामर सोपं आहे. म्हणजे पहिला प्रश्न त्यांना असतो तो लँग्वेज स्टडीचा असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांना फारसं ग्रामर दिलेलं नसतं. ग्रामरचा भाग कुठला येतो त्यांना, तर टेन्स ओळखा असतो, इन्फिनेटिव्ज असतात, त्यानंतर त्यांना जेरंड असतं, त्यानंतर एक्सक्लेमेशन्स असतं, चेंज द व्हॉइसचं वाक्य असतं, डायरेक्ट इनडायरेक्ट मोस्टली बहुतेक रेअरच झालेले, म्हणजे नाहीच आता जवळजवळ. एखाद दुसरं आलं तर नॉट ओन्ली बट ऑल्सोचं वाक्य येईल त्यांना, किंवा मग ॲज वेल ॲजचं वाक्य येऊ शकतं. क्वेश्चन टॅग एक येतो त्यांना, तो अगदी सोपा असतो, ओळखणं हे सोपं असतं त्यांना की वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद कोणता आलेला आहे, वाक्यात नकार आहे का होकार आहे हे बघून तो क्वेश्चन टॅग त्यांना लिहिणं अपेक्षित आहे. अर्थात हा अभ्यास त्यांचा झालेला असेल असं आपण गृहीत धरून मी पुढचं सांगते. तर हा ग्रामरचा जो भाग आहे, प्रत्येक त्यांना पॅरेग्राफवरती प्रश्न असतात. सीन पॅरेग्राफ त्यांना 2 असतात, त्याच्यावरती त्यांना ग्रामरचा 2-2 मार्काचा प्रश्न असतो.
मग सीन पॅरेग्राफमध्ये 4 मार्कासाठी असतो, अनसीन पॅरेग्राफमध्ये 2 मार्कासाठी, म्हणजे 6 मार्कासाठी. मोस्टली जर बघितलं तर टोटल ह्याच्यामध्ये त्यांना 20 ते 22 मार्काचं फक्त ग्रामर असतं आणि ते अगदी सोपं असतं. बऱ्याचदा त्याची उत्तरंही दिलेली असतात, फक्त त्यांना ते योग्य पर्याय त्यांना तिथे निवडायचा असतो आणि लिहायचं असतं. इतकं ते सोपं असतं. ओके, म्हणजे आता तुम्हाला थोडंसं टेन्शन कमी झालं असेल. ॲक्च्युली काय करायचं आहे, कुठला पार्ट तुम्ही सोडवायला घ्यावात की जेणेकरून तुम्ही ह्या पेपरमध्ये मॅक्सिमम स्कोअर करू शकाल, हे तुमच्या आता लक्षात आलं. सो मॅडम, आता ह्याच्या पुढं जो मी तुम्हाला अजून एक प्रश्न असा विचारेन की टाईम मॅनेजमेंट असेल एक्झाममध्ये, कारण पेपर कव्हर होत नाही असा बऱ्याच मुलांचं एक हे असतं की बरोबर. काय करू. तर असं काही तुम्ही फॉर्म्युला काइंड ऑफ सांगाल का की जेणेकरून हा प्रश्न एवढ्या वेळात झाला पाहिजे, किंवा मग प्रेझेंटेशन करताना त्यांनी काय डूज अँड डोंट्स असं थोडंसं गायडन्स कराल तर बरं होईल. हो, पहिली गोष्ट, या वर्षीची बॅच थोडी लकी आहे, कारण त्यांना अर्धा तास एक्स्ट्रा मिळतो मिळाला आणि त्यांना 10 मिनिट पेपर रीड करायला सुद्धा वेळ मिळतो. बरोबर. त्यामुळं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला अर्धा तास जास्त मिळाला आहे म्हणून आपण निवांत नाही हे करायचं. बरोबर. तर ते तेवढं आपलं 3 तास वेळ आहे असंच समजून तो पेपर आपल्याला सोडवायचा आहे. 80 मार्कचा पेपर आहे, परंतु त्यांना लिखाण तेवढंच आहे आणि हल्ली आता मुलांची लिखाणाची सवय कमी झालेली आहे, स्पीड कमी झालेला आहे. त्या दृष्टीनं त्यांनी टाईम मॅनेजमेंटनुसारच, आणि प्रश्न जे सोडवताना एक महत्त्वाचं की ओळीनंच त्यांनी प्रश्न शक्यतो सोडवावेत, हे महत्त्वाचं. म्हणजे जसं आपण सायन्समध्ये करतो, वरखाली चालतो सिक्वेन्स. हो, तपासणाऱ्याला थोडंसं ते किचकट वाटतं, म्हणून ते प्रश्न सोडवताना जे आहेत ते ओळीने सोडवावेत. त्याचबरोबर एक प्रश्न एका पानावर, हेच करायचं त्यांनी. दुसरा जर क्वेश्चन त्यांचा असेल तो नवीन पानावरच त्यांनी सोडवायचा, हेही महत्त्वाचं आहे. बऱ्याचशा मुलांना ते माहीत नसतं. काय होतं की पहिला प्रश्न आहे तो त्यांचा समजा दुसऱ्या पानावरती 2 ओळीतच संपला, तर ते लगेच दुसरा प्रश्न सुरू करतात. तर तसं न करता ते पान सोडून द्यायचं, नवीन पानावर हे करायचं. व्यवस्थित पुरवणी न लावता तो पेपर त्यांना तेवढा प्रश्नांसाठी पुरतो. त्यामुळं घाई गडबड न करता, दुसरी गोष्ट घाई गडबड न करता त्यांनी तो पेपर सोडवायचा. आणि आणखीन एक महत्त्वाची की काही शब्दांना अंडरलाईन करणं महत्त्वाचं असतं, तर ते सिस्पेननं त्यांनी अंडरलाईन करणं आवश्यक आहे. मग याच्यामध्ये त्यांना वेब डायग्राम दिलेले असतात, तर त्या वेब डायग्राम ज्या असतात ती बरीचशी मुलं टाळतात काढण्याच्या, तर त्या काढायच्याच असतात, टाळायच्या नाहीत. वेब डायग्राम ज्या काढायच्या आहेत आणि त्याच्यामध्येच त्याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. त्या वेब डायग्रामला आणि त्या उत्तरालाच त्यांना मार्क मिळतात. जर वेब डायग्राम काढली नाही तर त्यांचा मार्क अर्धा एक कट होऊ शकतो. त्यामुळं बोर्डाच्या पॅटर्ननुसार जसा दिलेला आहे पेपर त्यांनी त्याप्रमाणे त्यांनी सोडवणं अपेक्षित आहे. त्यानंतर वेळ जरी आपल्याला जास्त दिलेला असला तरी सुद्धा आपण साधारणतः समजा 11 ते 2 पेपर आहे, तर आपला पेपर 1:30 पर्यंत कसा संपेल या दृष्टीनं विचार करायचा आहे. एक्स्ट्राचे प्रश्न सोडवायचे नाहीत, जेवढा दिलेला आहे तेवढा सोडवा. नंतर तुमचा वेळ वाचला तर पहिल्यांदा आपण जे लिहिलेलं आहे ते सगळं चेक करा. चेक करून झाल्यानंतर रेषा वगैरे व्यवस्थित मारून घ्या. त्यानंतर गाळलेल्या जागा ज्या आहेत त्याला सिस्पेननं अंडरलाईन करणं आवश्यक आहे. ते झाल्यानंतर मग तुम्ही जास्तीचे प्रश्न सोडवू शकता. अशामुळं तुमचा वेळ वाचेल, पेपर कव्हर होईल आणि टेन्शन राहणार नाही. बरोबर, कारण तेच खूप महत्त्वाचं असतं. येत असतं सगळं, म्हणजे इव्हन सायन्सच्या बाबतीत पण असं होतं की खूप येत असतं मुलांना आणि त्या ओघात लिहित जातात आणि नंतर मग टाइम मॅनेजमेंट होत नाही, मग मोठे प्रश्नांची उत्तरं लिहिता येत नाहीत आणि हातात असलेले मार्क्स जातात. सो हे एक मॅमने सांगितलेलं व्यवस्थित लक्षात ठेवा की काय पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे. आधी पूर्ण पेपर सोडवायच्या भानगडीत पडू नका. एक्स्ट्रा क्वेश्चन्स नंतर सॉल्व्ह करा तुम्ही. तिथं मग एक्स्ट्रा असं काहीतरी हेडिंग देऊन मग तिथं परत क्वेश्चन वाईज त्याचं क्वेश्चन सब क्वेश्चन नंबर वगैरे व्यवस्थित टाकून, सो दॅट एक्झामिनरला किती कमीत कमी त्रास द्याल तुम्ही ह्याची पहिल्यांदा डोक्यात काळजी ठेवा. कारण त्यांच्याकडे तुमचा एकच पेपर नसतो, खूप सारे पेपर्स असतात आणि लँग्वेजमध्ये तर खूप प्रश्न एवढे असतात. तो तपासायला प्रचंड किचकट असतो पेपर. म्हणजे मी बघितले जसे की पेपर तपासताना लँग्वेजेसच्या टीचर्सना खूप हेक्टिक असतं ते, कारण छोटे छोटे प्रश्न असतात आणि जरा सुद्धा कुठं चुकून चालत नाही, कारण ते परत नंतर प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळे तुम्ही त्यांना किती कमीत कमी त्रास द्याल ह्याच्यावरती पण तुमचे बरेचसे मार्क्स हे डिपेंड असतात, हे लक्षात घ्या. आणखीन एक चूक होती त्यांची की लिहिण्याच्या गडबडीत बघून सुद्धा स्पेलिंग मिस्टेक होतात, तर त्या देखील त्यांनी टाळल्या. स्पेलिंग मिस्टेक्सना मार्क कट वगैरे होतात का? होऊ शकतात, म्हणजे तेही अवॉइड करा शक्यतो. स्पेलिंग मिस्टेक्स जास्त जर केल्या त्यांनी स्पेलिंग मिस्टेक, एखाद दुसरी असेल तर चालू शकते, पण बघूनचं जर वाक्य तुम्ही लिहिता आणि त्याच्यात जर मिस्टेक असेल तर मग तुमचे मार्क जाऊ शकतात. मध्येच एखादं लेटर कॅपिटल लिहायची अशी सवय असते मुलांना.
किंवा थोडंसं ग्रॅमॅटिकल काही ठिकाणी त्यांना ते लिहिलंच पाहिजे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव आहे, गावाचं नाव आहे, विषयाचं नाव आहे, तर तिथं तुम्ही पहिला अक्षर जे आहे ते कॅपिटल काढणं आवश्यकच आहे. बरोबर. मग त्याच्यामध्ये तो तर पार्ट झालाच तुमचा. अजून स्पेसिफिक काही तुमच्याकडून तुम्ही काही टिप्स द्याल का मुलांना? आणखीन एक त्यांना अनसीन पॅरेग्राफ बद्दल सांगायचं. तो अनसीन पॅरेग्राफ जो आहे तो तुम्ही 2 वेळा रीड करा. त्यामुळे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं जी आहे ती लिहायला सोपी जातील. काही शब्दांचे अर्थ बऱ्याचदा कळत नाही, मग तो शब्द पॅरेग्राफ मध्ये दिलेलाच असतो, तर वाचून पुढच्या मागच्या शब्दांचा अर्थ लावता आला पाहिजे, जरी नवीन शब्द असला तरी. यासाठी त्यांनी आत्ता सुद्धा त्यांना वेळ आहे हातामध्ये, तर असे अनेक नवीन पॅरेग्राफ जे असतात, अनसीन पॅरेग्राफ, बरीचशी पुस्तकं आहेत त्याच्यासाठी, तर ती वाचावीत, त्याच्यावरचे प्रश्न बघावेत, कसे सोडवलेले आहेत ते पाहावेत आणि त्याप्रमाणे त्यांनी सोडवावं. त्यातच अनसीन पॅरेग्राफमध्ये समरी रायटिंग म्हणून त्यांना क्वेश्चन असतो, की तो महत्त्वाचा असतो. बऱ्याचदा तो लिहिताना मुलांना येत नाही, तर त्याच्यासाठी एक ट्रिक सांगते की आपण सिनेमा एखादा बघून येतो, मूवी बघून येतो, आल्यानंतर आपल्याला तो मित्राला एक 15 मिनिटात सगळा सांगायचा. आता 3 तासाचा मूवी आपण 15 मिनिटात कसा सांगतो मित्राला, किती फास्टमध्ये सांगतो, तशाच प्रकारे समरी त्यांना लिहायची असते. म्हणजे आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये ती लिहिणं अपेक्षित असतं. आणि त्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे टायटल जर त्यांनी दिलं नाही तर त्यांचा 1 मार्क जातो. टायटलसाठी त्यांना 1 मार्क आहे. त्यामुळं कंपल्सरी काहीही तुम्ही त्यातलं शोधून एखादं टायटल तिथं देणं अपेक्षित आहे. आणि त्याला अंडरलाईन करायला विसरायची नाही. तर टायटल द्या आणि त्याच्यानंतरनं स्वतःच्या भाषेमध्ये तुम्हाला समरी लिहायची असते, की तुम्ही ते वाचल्यानंतर तुम्हाला त्यातलं काय समजलं. समजा हेल्थवरती आहे तर त्याच्यावर विषयी तुम्हाला काय समजलं, तर ते इम्पॉर्टंट पार्ट जेवढा आहे तेवढाच लिहायचा. तर काही मुलांना काय होतं की ते जमत नाही, मग ते काय करतात, पहिल्या 4 ओळीतली 1 ओळ, दुसऱ्या ह्याच्यातली 1 ओळ, तिसऱ्या ह्याच्यातली 1 ओळ, असं करून ते 4-5च लिहितात ओळी. ॲक्च्युली कमीत कमी म्हणजे 1/3 भागच त्यांना तिथे लिहायचा असतो समरीचा. तर काही जण अगदी एवढा मोठा पॅरेग्राफ लिहितात. तर तसं न करता त्यांनी काय करायचं आहे, पहिला एक क्वेश्चन असतो त्यांना दिलेला, त्या क्वेश्चनमध्ये थोडेसे उलटसुलट त्याच पॅरेग्राफवरती आधारित वेगळ्या भाषेत प्रश्न विचारलेले असतात. तर ते 4 प्रश्न जरी त्यांनी उत्तरासहितचे असलेले लिहून काढले तरी सुद्धा तो बऱ्यापैकी कव्हर होतो त्यांचा समरी रायटिंगचा. म्हणजे हे खूप महत्त्वाचं आहे बघा स्टुडंट्स. म्हणजे ह्या ज्या आजच्या तुम्हाला टिप्स मिळाल्यात त्या अगदी म्हणजे तुम्हाला पूर्ण 100% तुमचे मार्क्स जी आहे ती ग्रोथ होण्यासाठी नक्कीच याचा यूज होणार आहे. आणखीन सांगायचं, इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा एक प्रश्न असतो त्यांना. नॉन वर्बल टू वर्बल आणि वर्बल टू नॉन वर्बल असा क्वेश्चन दिलेला असतो. तर त्यातला सोपा जो आहे तो वर्बल टू नॉन वर्बल हा सोपा प्रश्न असतो, कारण त्याच्यामध्ये काय असतं, वर पॅरेग्राफ दिलेला असतो, खाली त्यांना चार्ट दिलेला असतो आणि त्याच्यामध्ये फक्त वरच्या पॅरेग्राफमधली बघून माहिती लिहायची असते. जसं व्हिटॅमिन ए त्याच्यापासून काय मिळतं, तर मिल्क वगैरे जे काही असतं ते दिलेलं असतं तिथं, ते फक्त त्यांना तिथं लिहिणं अपेक्षित आहे. ते लिहिलं की त्यांना 5 पैकी 5 मार्क मिळतात. पण जर त्यांनी उलट जो आहे की नॉन वर्बल टू वर्बल हा प्रश्न जर सोडवला तर तिथं मात्र त्यांचे मार्क जातात. त्यामुळे त्यांनी वर्बल टू नॉन वर्बल हाच क्वेश्चन सोडवणं अपेक्षित आहे. म्हणजे मॅक्सिमम स्कोर करण्यासाठी ते युजफुल आहे. आणि ट्रान्सलेशनचा सुद्धा शेवटचा जो प्रश्न असतो त्याच्यामध्ये तुम्हाला लेसन मधले म्हणजे तुमच्या पुस्तकात टेक्स्टबुकमध्ये जे शब्द दिलेले त्याच शब्दांचे अर्थ विचारले जातात. अगदी साधे सोपे असतात. आपल्या आपण काय करतो की विसरून जातो नेमकं तिथं, तर ते लक्षात ठेवून त्यांनी तिथं लिहिणं अपेक्षित आहे. त्यामुळं आणि त्यांना साधारण एक 50 प्रोवर्ब आपल्या यूट्यूबवरती पण आहेत, तर त्या जरी वाचल्या तर त्याच्यावरती 2 मार्काचा प्रश्न असतो. त्या वाचल्या की त्यांना येतात. बऱ्याचदा म्हणी या हल्लीच्या मुलांना माहित नसतं. आपल्याला अगदी त्या यूज आपण नेहमीच्या ह्याच्यात यूज करायचो, पण हल्ली मुलांना ते एखादी म्हण म्हणली की हे काय आहे ते कळत नाही लवकर, त्याचा अर्थ काय लिहायचा हे कळत नाही, असं होतं. त्यामुळे तोही अभ्यास करणं अपेक्षित आहे त्यांनी. आणि अतिशय कॉन्फिडन्सनी परंतु नॉट ओव्हर कॉन्फिडन्स असं त्यांनी परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे. भरपूर त्यांनी निबंध, अवांतर वाचन पण त्यांचं थोडंसं करायला त्यांना वेळ आहे. लेटर वाचले पाहिजेत त्यांनी मॅक्सिमम. आणि त्यांना हेडलाईन न्यूज वगैरे हे आहे हा प्रश्न, तर तोही त्यांनी थोडंसं बातम्या कशा असतात त्याच्या प्रकारे त्या लिहायच्या असतात त्यांना, हे आता ते बघू शकतात. म्हणजे न्यूजपेपर वाचणं थोडंसं ती एक प्रॅक्टिस त्यांनी केली पाहिजे. आणि
आणि स्टोरी रायटिंग एक त्यालाच ऑर क्वेश्चन असतो. तर स्टोरी रायटिंगमध्ये एकतर पहिली ओळ दिलेली असते आणि पुढचं तुम्हाला कंप्लीट करायचं असतं, किंवा लास्ट दिलेली असते आणि त्याच्या आधीचं तुम्हाला कंप्लीट करायचं. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असतील तर आपण ते लिहू शकतो. त्यालाही टायटल हे महत्त्वाचं आहे. टायटलसाठी मार्क 1 त्यांना कंपल्सरी आहे, त्यामुळं ते विसरायचं नाही आहे मुलांनी. आणि घाई गडबड न करता अतिशय शांततेने जर पेपर त्यांनी लिहिला तर नक्कीच तो 3 तासाच्या ऐवजी 2.5 तासात त्यांचा कव्हर होऊ शकतो. 80 मार्क्सचा आहे आणि आता तर 3.5 तास वेळ आहे त्यांना. 3.5 तास वेळ. असे काही आहे का की टेक्स्टबुकमधले काही इम्पॉर्टंट असा पार्ट तुम्ही सांगाल का? किंवा जसं की आता सायन्समध्ये आम्ही म्हणतो की एक्सरसाइजमधले क्वेश्चन्स मॅक्सिमम येऊ शकणार किंवा त्याचे चान्सेस असतात, तसं ह्याच्या बाबतीत काही आहे का की टेक्स्टबुकमधलं काय करायचं आहे त्यांनी? टेक्स्टबुकमधलंच जवळजवळ सगळं येतं. म्हणजे पंक्च्युएशनचा क्वेश्चन जो लँग्वेज स्टडीचा असतो तो येतो, किंवा फिल इन द ब्लँक्स, याच्यामध्ये शब्द एक गाळलेला असतो, अक्षर एक गाळलेलं असतं आणि ते लिहायचं. तर हे सगळे शब्द त्याच्यातलेच असतात. प्रोवर्ब जरी आली तरी त्या फक्त म्हणजे बाहेरच्या असतात, पण टेक्स्टबुकमधलं मॅक्सिमम त्यांना दिलेलं असतं. ओके, म्हणजे त्याचा स्टडी केला तरी ऑलमोस्ट एक 80% फ्रेज एक त्यांना असते. फ्रेज असेल, सबऑर्डिनेट क्लॉज ओळखा असेल, तर हे सुद्धा त्यांना त्यातलंच बहुतेक पुस्तकातलं दिलेलं असतं. आणि बऱ्याचदा ते लिंकिंग वर्ड त्यांनी लिहिणं तिथं अपेक्षित असतं. म्हणजे क्लॉजेसचा क्वेश्चन जर आला तर तिथं लिंकिंग वर्ड म्हणजे जोडणारे शब्द, हू, विच यानं जोडणारे शब्द त्यांनी लिहायचे अपेक्षित आहे. अँड बटपेक्षा ते शब्द त्यांनी लिहावेत. ओके, म्हणजे आता ऑलमोस्ट तुम्हाला असा कुठलाच पार्ट राहिला नाही की ज्याच्यावरती आपल्याला गायडन्स मिळालेलं नाही आहे. अगदी मॅडमनी बारीक सारी गोष्टीसुद्धा किती व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेल्या आहेत. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असतो त्यांना टेक्स्टबुकवरती, तू विचारलंस त्याच्यावरच आठवलं. पोएम याच्यावरती प्रश्न असतात. साधारण त्यांना आता बऱ्याचसा सिलेबस कमी केलेला आहेच आहे, आणि पोएम ॲप्रिसिएशन हा 5 मार्कासाठी असतो, आणि पोएमवरतीच क्वेश्चन 5 मार्कासाठी, म्हणजे टोटल 2 कविता त्यांना दिलेल्या असतात आणि त्याच्यावर 10 मार्कासाठी प्रश्न विचारलेला असतो. तर 5 मार्काचा जो आहे त्याच्यामध्ये साधारणतः प्रश्न कवितेवरती विचारलेले असतात, रायमिंग वर्ड्स विचारलेले असतात, किंवा कवितेच्या ओळी पूर्ण करा असाही प्रश्न असतो. तर तो सोपा असतो, फक्त त्यांनी व्यवस्थित कविता त्यांना माहीतच असते, त्यामुळं ते नीट वाचून प्रश्नांची त्या उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यात 5 मार्क. पोएम ॲप्रिसिएशनला सुद्धा त्यांना 5 पैकी 5 मार्क मिळू शकतात. का मिळू शकतात? तर त्याच्यामध्ये नेम ऑफ द पोएट लिहायचं असतं, त्यानंतरनं कवितेचं नाव लिहायचं असतं. तर कवितेचं नाव हे सगळं तिथं छापलेलं असतं, पण मुलं काय करतात की लिहित असताना टीनेजर्स प्लेयर नुसतं एवढंच लिहितात, किंवा बास्केट फुल ऑफ मूनलाईट एवढंच लिहितात. तर तसं न लिहिता त्यांनी लिहायचं आहे की द नेम ऑफ द पोएम इज, आणि ते एकेरी अवतरण चिन्हात घालून लिहायचं आहे. त्यानंतर तसंच पोएटचं नाव लिहिताना सुद्धा मुलं काय करतात की तिथं पोएटचं नुसतं नाव लिहितात. तर तसं न लिहिता द पोएम इज रिटन बाय हे लिहिणं अपेक्षित आहे. तिथंही एकेरी अवतरण चिन्हामध्ये त्यांनी कवीचं नाव लिहिणं अपेक्षित आहे. जर दिलेलं नसेल तर द पोएट इज अननोन असं लिहिणं अपेक्षित आहे, किंवा अनॉनमस असं लिहिणं अपेक्षित आहे. त्याला अर्धा मार्क आहे. तो अर्धा मार्क आपण घालवायचा नाही आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये राईम स्कीम, तर राईम स्कीम जी आहे ती बऱ्यापैकी त्यांना शिकवली असावी असं मी अंदाज करते. नसेल तरी सुद्धा पहिला शब्द कोणता आहे त्याला ए आकडा, त्यानंतर त्याच्याशी मिळणारा दुसरा शब्द आहे का, नसेल तर त्याला बी, तिसरा बघायचा. जर पहिल्या दुसऱ्यामध्ये कशाला मिळणारा असेल तर वरच्या ह्याला ए, दुसऱ्या लाईनला आपण बी दिलेला आहे, त्याच्याशी मिळणारा असेल तर तोच सेम तिथं त्यांना अल्फाबेट तिथं द्यायचा असतो. तर अशा प्रकारे ती राईम स्कीम तयार करता आली पाहिजे त्यांना. त्यानंतर त्यांनी फिगर ऑफ स्पीच विचारलेलं असतं. तर फिगर ऑफ स्पीच त्यांना प्रत्येक कवितेमध्ये कोणते आलेले आहेत हे त्यांनी एकदा लिहूनच ठेवायचं आपल्याकडं, म्हणजे ते पाठ करूनच ठेवायचं की साधारण या कवितेमध्ये कोणतं फिगर ऑफ स्पीच आहे या कवितेत. आणि जर ते त्यांनी एक्झाम्पल सहित लिहिलं तर त्यांना आणखीन त्याचे मार्क परफेक्ट 1 पैकी 1 मिळून जातो. राईम स्कीम, त्यानंतर फिगर ऑफ स्पीच, आणि त्यांना लिहायची असते सेंट्रल आयडिया. कवितेमध्ये साधारणतः काय सांगितलेलं आहे हे थोडक्यात त्यांना 3 ते 4 ओळीमध्ये लिहिता आलं पाहिजे. तर तेही त्यांनी थोडंसं वाचन करून जायचंय, किंवा पाठांतर करून ठेवलं तरी चालेल. कविता जेवढ्या असतील तेवढ्या सगळ्यांचं केलं तरी काही हरकत नाहीये. म्हणजे त्यांना त्याचा उपयोग दोन्ही प्रश्नासाठी, म्हणजे जरी ती पोएम ॲप्रिसिएशनला आली तरी सुद्धा लिहू शकतील, किंवा त्यांना त्याच्यावरती क्वेश्चन विचारले तरी सुद्धा ते लिहू शकतात. या दोन्हीसाठी त्यांना ते उपयोगी आहे. त्यामुळे तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यात मार्कही पैकीच्या पैकी मिळू शकतात. ओके, म्हणजे हेही एक महत्त्वाचं लक्षात ठेवा सगळ्यांनी. तर ह्याचा नक्की तुम्ही फायदा घ्या, छान पद्धतीने अभ्यास करा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.